नमस्कार मित्रांनो, मॅथ मॅजिक या नवीन यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. आता आपण आजची सुरुवात करणार आहोत संख्या या विषयाने आपण सुरुवात करणार आहोत. सर्वप्रथम आपण संख्येमधला पहिला प्रकार पाहणार आहोत, नैसर्गिक संख्या. तर नैसर्गिक संख्या कशाला म्हणतात हे जाणून घेणार आहोत. तर नैसर्गिक संख्या 1 पासून 1 2 3 4 असे क्रमागत अनंतपर्यंत असे टिंब दिलेले मी 1 2 3 4 अशा अनंत या संख्यांना काय म्हणतात? नैसर्गिक संख्या असे म्हणतात. तर 1 2 3 4 पासून आपण ह्या संख्या आपण वस्तू मोजण्यासाठी वापरतो, म्हणून नैसर्गिक संख्यांनाच काय आपण मोज संख्या असेही म्हणतो. तर नैसर्गिक संख्यांची बेरीज ही काय नैसर्गिक संख्याच येते, म्हणजे कोणत्याही नैसर्गिक संख्येची बेरीज ही नैसर्गिक संख्याच येते. नैसर्गिक संख्येचा गुणाकार हा नैसर्गिक संख्येत येतो आणि सर्वात लहान जी नैसर्गिक संख्या आहे ती 1 आहे. सर्वात मोठी आपण सांगू शकणार नाही. पुढे दुसरा प्रकार आहे पूर्ण संख्या. पूर्ण संख्येला आपण होल नंबर्स पण म्हणतो आणि त्याला डब्ल्यू ने दर्शवतात. तर पूर्ण संख्या 0 पासून सुरू होतात. जशी नैसर्गिक संख्या 1 पासून सुरू होते, तशी ही पूर्ण संख्या ही 0 पासून सुरू होते. आपण 1 2 असं 1 2 3 पासून कोणती नैसर्गिक संख्या सुरू होतात, पण पूर्ण संख्या ह्या 0 ने सुरू होतात. तर आपण 0 ने सुरू होणाऱ्या संख्यांना काय म्हणतो? नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या म्हणतो. 0 1 2 3 4 5 असे अनंतापर्यंत या संख्यांना आपण काय म्हणतो? पूर्ण संख्या म्हणतो. तर सर्वात लहान पूर्ण संख्या ही 0 आहे आणि सर्वात मोठी पूर्ण संख्या आपल्याला सांगता येत नाही, कारण ते अनंतात आहे. त्याच्यामुळे आपल्याला सर्वात मोठी पूर्ण संख्या सांगता येत नाही आणि सर्वात मोठी नैसर्गिक संख्या ही आपल्याला आपण सांगू शकणार नाही. पुढची संख्या पाहू, पूर्णांक संख्या. आता पूर्णांक संख्याला इंटिजर्स म्हणतात आणि आय ने दर्शवतात आणि इंटिग्रल नंबर सुद्धा म्हणतात पूर्णांक संख्येला, आणि आपण त्या आय या अक्षराने संबोधतो. आता पूर्णांक संख्या धन संख्या, ऋण संख्या व शून्य या संख्यांना मिळून पूर्णांक संख्या तयार होतात. म्हणजे धन म्हणजे काय? अधिक 1 2 3 4 म्हणजे प्लसचे जे संख्या आहेत त्या. ऋण संख्या म्हणजे -1 -2 किंवा -1 -2 -3 आणि शून्य ही संख्या मिळून काय या संख्यांना आपण पूर्णांक संख्या असे म्हणतो. तर पूर्णांक संख्येमध्ये 0 हा मध्यवर्ती बिंदू असतो. 0 हा मध्यवर्ती बिंदू इथं दाखवलेला आहे. 0 हा काय आहे? मध्यवर्ती बिंदू आहे. तर आणि इकडं -1 -2 -3 हे जे आहे तिकडं अनंतापर्यंत हे ऋण संख्या आहेत आणि इकडून 0 1 2 3 4 5 अनंतापर्यंत इकडं काय धनसंख्या. हे ऋण संख्या, धनसंख्या आणि शून्य ह्यांना मिळून या संख्यांना मिळून काय म्हणतो आपण? पूर्ण संख्या म्हणतो. तर सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या कोणती आहे? -1. हे इथे दिले -1 ही सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या आहे. म्हणजे काय? ह्या -1 0 पासून -1 -2 -3 ह्या छोट्या होत जातात. त्याच्यामुळे सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या किती आहे? -1. आणि सर्वात लहान किंवा सर्वात मोठी पूर्णांक संख्या आपल्याला सांगता येत नाही, कारण ते अनंतापर्यंत असतात. आपल्याला ते सांगू शकणार नाही आपण किती येईल. त्याच्यापुढे आपण 4 नंबरला घेऊ समसंख्या. समसंख्याला आपण इव्हन नंबर्स पण म्हणतो. इंग्लिशमध्ये इव्हन नंबर म्हणतो समसंख्याला. ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 2 4 6 8 बघा 0 2 4 6 8 एकक स्थानी, ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 2 4 6 8 हे अंक असतात त्यांना आपण समसंख्या असे म्हणतो. इथं उदाहरणात दिले आहे 24 28 340 556 या संख्येच्या स्थानी 4 8 0 आणि 6 म्हणजे एकक स्थानी 0 2 4 6 8 असणाऱ्या या संख्या काय असतात? समसंख्या असतात. आता आपण पुढे पाहणार आहोत समसंख्यांचे गुणधर्म. समसंख्यांचे गुणधर्म पहा. आता सर्व समसंख्यांना 2 ने निषेध भागतो. तर सर्व समसंख्या ह्या 2 च्या पार्टीत असतात. बघा 2 4 6 8 10 12 हे सगळं 2 च्या पटीत असतात. त्याच्यामुळे 0 ने 2 ने निषेध भाग जातो. सर्व समसंख्यांना 2 ने निषेध भाग जातो
आणि क्रमागत समसंख्यात 2चा फरक असतो. 2, 4, 6, 8, 2, 2चा फरक आहे. तो क्रमागत समसंख्यात 2चा फरक असतो. आणि कोणत्याही नैसर्गिक संख्येची दुप्पट इथे नैसर्गिक म्हटलं, इथे नैसर्गिक म्हणजे इथं 23 पण येऊ शकते, 25 पण येऊ शकते. म्हणजे ह्या समसंख्या नाहीत पण नैसर्गिक संख्या आहेत. तर याची बेरीज काय येऊ, दुप्पट किंवा बेरीज ही काय ते समसंख्याच येते. म्हणजे आता इथं आपण 23 दुनी 46, तर ही समसंख्याच आली. तर 2 किंवा जास्त आता हे बघा, 2 किंवा जास्त समसंख्यांची बेरीज, गुणाकार, भागाकार, वजाबाकी चारही पण बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार ही काय असते, समसंख्याच असते. 2 किंवा जास्त समसंख्यांची बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार समसंख्यांची ही काय असते, समसंख्याच येते. आणि कोणत्याही समसंख्येत 1 मिळवल्यास किंवा वजा केल्यास, कोणत्याही समसंख्येत 1 मिळवल्यास किंवा वजा केल्यास काय ते विषम संख्या येते. म्हणजे विषम संख्या आणि समसंख्येमध्ये एकचा फरक असतो, त्यामुळे विषम संख्या येते. पुढची संख्या घेऊ आपण, विषम संख्या. त्याला आपण इंग्लिशमध्ये ऑड नंबर्स पण म्हणतो. ज्या संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 हे अंक असतात त्यांना विषम संख्या म्हणतात. म्हणजे 1, 3, 5, 7 हे पण विषम संख्या आहेत आणि हे जे एकक स्थानी येतात ते पण संख्या विषम संख्या आहेत. ज्या संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 हे अंक असतात त्या संख्यांना विषम संख्या असे म्हणतात. उदाहरणार्थ 29, 55, 367, 353. आता ह्या संख्येच्या एकक स्थानी 9, 5, 7, 3 हे एकक स्थानचे विषम संख्येचे असल्यामुळे हे आपण संख्या विषम संख्या म्हणतो. पुढे घेऊया आपण विषम संख्यांचे गुणधर्म. आता विषम संख्येला 2 ने भागल्यास बाकी किती उरते, 1 उरते. लक्षात ठेवायचं, विषम उरते. 2 क्रमवार विषम संख्येत 2चा फरक असतो. जसं समसंख्येत 2 समसंख्येत 2चा फरक असतो, इथे पण 2 क्रमवार विषम संख्येत 2चा फरक असतो. कोणत्याही विषम संख्येची बेरीज किंवा वजाबाकी समसंख्या असते. विषम संख्येत 1 वजा केल्यास समसंख्या मिळते. जसं समसंख्येत 1 वजा केल्यास किंवा मिळवल्यास विषम संख्येत, तसं विषम संख्येत 1 वजा केल्यास किंवा मिळवल्यास समसंख्या मिळते. तर पुढची संख्या घेऊया आपण, मूळ संख्या. ज्या इथं संख्येत झाले, ज्या संख्येत त्याच संख्येने व 1 ने भाग जातो त्या संख्येस मूळ संख्या म्हणतात. बघा, ज्या संख्येत त्याच संख्येने, म्हणजे आता आपण 3 ही संख्या घेतली, आता 3 ला दुसऱ्या संख्येने भाग जात नाही, 1 ने आणि फक्त 3 नेच भाग जातो, त्या संख्येला आपण काय म्हणतो, मूळ संख्या. आता दुसरी एक घेऊन येऊ, 7 ही संख्या घेतली, 7 ने 2 ने भाग जातो का, जात नाही, 1 उरतो बाकी, 2 ने निशेष भाग जात नाही किंवा दुसऱ्या संख्येने कोणताच भाग जात नाही, त्याच्यामुळे हे 7 आणि हा 7 कोणत्याच पाड्यात नाही, फक्त 7 आणि 1 ने निशेष भागतो, त्याच्यामुळे याला मूळ संख्या म्हणतात. आता मूळ संख्याचे गुणधर्म पाहूया आपण. सर्वात लहान मूळ संख्या ही 2 असते आणि एकमेव, सर्व विषम संख्या ह्या मूळ संख्या असतात, पण एकमेव सम आणि मूळ संख्या ही 2 आहे. दोन्ही काय, सम पण संख्या आहे आणि मूळ पण संख्या आहे. आणि एकमेव आहे समसंख्या जी मूळ संख्येत येते. 1 ही मूळ संख्या नाहीये, 1 ही मूळ संख्या पण नाही आणि संयुक्त संख्या पण नाही. संयुक्त संख्या पुढे येणार आहेत आपल्याला. तर 1 ते 100 पर्यंत मूळ संख्या किती आहेत, 25 आहेत. 1 ते 100 पर्यंत मूळ संख्या किती आहेत, 25 आहेत. म्हणजे 1 ते 100 या अंकामध्ये 25 मूळ संख्या आहेत. 1 ते 100 पर्यंत मूळ संख्यांची बेरीज आपल्याला 1060 येते. आणि 1 ते 50 पर्यंत मूळ संख्या, तर 1 ते 50 पर्यंत 1 ते 100 पर्यंत मूळ संख्या किती आहेत, 25 आहेत. 1 ते 100 पर्यंत मूळ संख्याची बेरीज इथे किती आहे, 1060. 1 ते 50 पर्यंत मूळ संख्या किती आहेत, 15. 1 ते 50 पर्यंत मूळ संख्याची बेरीज ही 328 आहे. हे लक्षात ठेवायला पाहिजे. आता मूळ संख्यानंतर आपण पाहणार आहोत संयुक्त संख्या. ज्या संख्येला 1 ने किंवा त्याच संख्येच्या व्यतिरिक्त दुसऱ्या संख्येने भाग जात असेल तर
त्या संख्येला काय म्हणतो आपण? संयुक्त संख्या. म्हणजे एक ने किंवा त्याच संख्येने. आता आपण एक संख्या घेऊया. आता इथे 12 संख्या घेऊया. आता 12 घेतली. 12ला 2 ने पण भाग जातो, 4 ने पण जातो, 3 ने पण जातो. म्हणजे 12ला 12 ने आणि 1 ने, 1च्या व्यतिरिक्त दुसऱ्या आणखी संख्येने भाग जात असेल तर त्याला आपण काय म्हणतो? संयुक्त संख्या असे म्हणतो. तर आपण पुढे घेऊया संयुक्त संख्याचे गुणधर्म. एक ही संयुक्त संख्या नाहीये बघा. एक ही संयुक्त संख्या पण नाहीये आणि मूळ पण संख्या नाहीये. हे लक्षात ठेवा. एक ही संयुक्त पण संख्या नाही आणि मूळ पण संख्या नाहीये. दोन किंवा अधिक संख्यांच्या गुणाकाराने संयुक्त संख्या बनते. दोन किंवा अधिक संख्याच्या गुणाकाराने म्हणजे 3 म्हणजे 2 संख्या घेतल्या किंवा त्याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या संख्या घेतल्या तर त्याला काय बनते? संयुक्त संख्या बनते. सर्वात लहान संयुक्त संख्या ही कोणती आहे? 4 आहे. आता आपण पुढे पाहणार आहोत त्रिकोणी संख्या. आता त्रिकोणी संख्या पाहूया आपण. त्रिकोणी संख्या ही नवीन आहे. दोन क्रमवार नैसर्गिक संख्येच्या गुणाकाराचे बघा. दोन क्रमवार नैसर्गिक संख्येच्या गुणाकाराच्या निमपटीस. आता दोन क्रमवार संख्या घेतल्या आपण. किती घेऊया? 5 आणि 6. 6 हे दोन म्हणजे नैसर्गिक संख्या, क्रमागत नैसर्गिक संख्या. याच्या गुणाकाराचे निमपटीस काय होते? त्रिकोणी संख्या येते. आता गुणाकार 5 × 30. 30 भागिले 2 किती येईल? 15. 15 ही काय आहे? त्रिकोणी संख्या आहे. तर अशी त्रिकोणी संख्या काढतात. सर्वात लहान त्रिकोणी संख्या कोणती आहे? 1. आणि 1 ते 100 पर्यंत एकूण त्रिकोणी संख्या किती आहेत? 13. 13 आहेत. 1 ते 100 पर्यंत त्रिकोणी संख्या किती आहेत? 13 आहेत. आपण पाहिलेत त्रिकोणी संख्या दोन क्रमवार नैसर्गिक संख्याच्या गुणाकाराच्या निमपटीस त्रिकोणी संख्या म्हणतात. पुढचं घेऊया चौरस संख्या. चौरस संख्या म्हणजे काय? स्क्वेअर नंबर. स्क्वेअर नंबर कशाला म्हणतात? कोणत्याही पूर्ण वर्ग संख्येस चौरस संख्या असे म्हणतात. म्हणजे कोणत्याही संख्येच्या काय म्हणतात? पूर्ण वर्ग. म्हणजे आता इथे दिले 4 हा कशाचा वर्ग आहे? 2चा. 9 हा कशाचा वर्ग आहे? 3चा. 16 हा 4चा वर्ग आहे. नंतर 25, 36 म्हणजे हे पूर्ण वर्ग संख्या आहेत. 36 नंतर 64, 49 या सगळं चौरस संख्या आहेत. म्हणजे पूर्ण वर्ग संख्या ह्या चौरस संख्या असतात असे आपण म्हणू शकतो. पुढे घेऊया आपण आता सहमूळ संख्या. ज्या दोन संख्यामध्ये एकही सामायिक अवयव नसतो. म्हणजे मूळ संख्या पहिले. आता आपण मूळ संख्या पाहिल्याच. आता पुढे सहमूळ संख्या पाहूया. ज्या दोन संख्यामध्ये एकही सामायिक अवयव नसतो त्यांना सहमूळ संख्या म्हणतात. म्हणजे एखाद्या संख्येचे अवयव जर पाळले आपण तर त्याच्यात काय असतो? सामायिक काय असतो? एकच असतो. म्हणजे कोणताही एकही सामायिक अवयव नसतो त्यांना काय म्हणतात? सहमूळ संख्या. म्हणजे आता 9 पाहूया आपण. 9 आणि 10. 9 आणि 10 याचे अवयव पाड्या. 3 आणि 3 हे अवयव आहेत. नंतर 10चे 2 पंचे 10 याच्यामध्ये एकही सारखा अवयव नाही. त्याच्यामुळे काय आहेत? हे सहमूळ संख्या आहेत. सहमूळ संख्याचा मसावी हा 1 असतो. म्हणजे सामायिक याच्यामध्ये सामायिक फक्त 1 असतो. बाकी काहीच नसतो. सहमूळ संख्याचा लसावी त्यांच्या गुणाकारा इतका असतो. पुढे पाहूया आपण जोडमूळ संख्या. ज्या दोन मूळ संख्येचा फरक 2 असतो. म्हणजे मूळ संख्यामधला फरक 2 असतो त्या संख्यांना जोडमूळ संख्या म्हणतात. 1 ते 100 पर्यंत एकूण जोडमूळ संख्याच्या जोड्या किती आहेत? 8 आहेत. इथे दिलेल्या आहेत. बघा 8 जोड्या पण दिलेल्या आहेत जोडमूळ संख्येच्या. याच्यामध्ये फक्त 2 चा फरक आहे. म्हणजे 3 आणि 5 मध्ये 2, 5 मधून 3 वजा केले 2 येतात. 7 मधून 5 वजा केले 2 म्हणजे 2 चा फरक असतो जोडीमुळे. त्याला आपण जोडमूळ संख्या असे म्हणतो. पुढे घेऊया आपण परिमेय संख्या. आता कोणत्याही पूर्णांक संख्येच्या छेदात. पूर्णांक संख्या आपण कशाला म्हणतो? म्हणजे ऋण संख्या, धन संख्या आणि शून्य याच्या छेदात शून्य सोडून कोणताही पूर्णांक संख्या आल्यास
शून्य सोडून कोणतीही पूर्ण संख्या आल्यास त्या संख्येला परिमेय संख्या असे म्हणतात. आता परिमेय संख्या आपण परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू, कारण व्हिडिओ खूप मोठा होत चालला आहे. परिमेय संख्या आणि डिटेलमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. तर थँक्यू व्हिडिओ पाहिल्याबद्दल. असेच मॅथविषयी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब, लाईक आणि कमेंट जरूर करा. थँक्यू.